मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर लक्षात ठेवा 425508। हा माझा परिपूर्ण पत्ता आहे। स्पीड पोस्टाने व्यवहार केलेला चांगला, त्याच्यामध्ये पिनकोड नंबर अवश्य लिहावा लागतो। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत 3 यंत्रसिद्धी आम्ही देत आहोत। विनामूल्य, कुठलीही दक्षिणा किंवा कुठलीही किंमत आम्ही घेत नाही। परंतु कोणाला द्यायची इच्छा असेल तर आम्ही ती धार्मिक कार्यासाठी तिथे वर्ग करून टाकतो, स्वतःसाठी आम्ही वापरत नाही। 3 यंत्रसिद्धी, अगोदर 2 यंत्रसिद्धी होती, आता गुढीपाडव्यापासून 3रे यंत्र सुरू झालेलं आहे। तेही पण अभिमंत्रित आहे, तिघही अभिमंत्रित आहे। आपल्याला कुठेही पूजापाठ वगैरे करण्याची गरज नाही। आपल्याला फक्त अट एवढी आहे की ती काच फ्रेमच करावी लागेल, अशी लावता येणार नाही। लॅमिनेशन चालणार नाही, असं चालणार नाही। काच फ्रेम याच्यासाठी लावायची असते की हे यंत्र प्रभावी असल्या कारणाने त्याला टोक नजर बाधा लवकर लागते आणि काचेचं माध्यम असलं की ते परावर्तित होत असते, स्फटिकाचं रूप धारण करत असते, म्हणून या यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही। आणि हे यंत्र सर्वांना दिसेल अशी लावायची आहे, कारण हे देवघरातली यंत्र नाही। पहिल्या हॉलमध्ये आपण लावा, सर्वांना दिसेल अशी लावा। ज्वेलर्सच्या शोरूममध्ये लावा, कापडाच्या शोरूममध्ये लावा, केश करतानाच्या याच्यात लावा, ब्युटी पार्लरमध्ये लावा, मेडिकल स्टोअरमध्ये लावा, किराणा शॉपमध्ये लावा। आपल्याला जिथे इच्छा असेल, जिथे व्यवसाय असेल त्या ठिकाणीही लावा। काहींना व्यवसायाचं स्थान वेगळं असते, घराचं स्थान वेगळं असते, तर त्यांनी 2 सेट मागवावे, वेगवेगळी 2 पाकिटं पाठवावी। पहिले माझ्या या बोलण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं। पुष्कळसे लोक याकडे लक्ष देत नाही आणि मग त्यांना ती यंत्रसिद्धी प्राप्त होत नाही। त्याचं कारण असं आहे की लहान पाकिटं पाठवता, मोठी पाकिटं पाठवता, कसं करणार? 7 इंच रुंद, 11 इंच लांब, हे लक्षात घ्या। बाजारामध्ये अशी पाकिटं हिरव्या रंगाची मधून कापड लावलेली मिळतात, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, पिनकोड नंबर आपला लिहा। माझा पत्ता त्याच्यावर लिहू नका, त्याच्यावर तुमचाच पत्ता लिहा। 25 रुपयाचे पोस्टचे तिकीट त्यात घालू नका, वरती येऊन चिटकवा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून मी जो पत्ता दिला तोच लावा आणि पूर्ण पाकिट बंद करून स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। माझ्याकडे आल्यावर आम्ही ही यंत्रसिद्धी आपल्या पाकिटात घालून पाठवून देऊ। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागवावी, इतरांनी मुळीच मागवू नये। पुष्कळसे जण म्हणतात ही यंत्रसिद्धीचा लाभ होईल की नाही, आम्हाला ही यंत्रसिद्धी प्रभावी होईल की नाही, लग्न होईल की नाही, आर्थिक लाभ होईल की नाही, नोकरी लागेल की नाही, संतती होईल की नाही, हे विचार तुमच्या डोक्यात का येता, हाच मला एक प्रश्न पडतो। जिथे स्वार्थ तुमचा आहे तिथे श्रद्धा राहत नाही आणि श्रद्धा नसली की फळ येत नाही, फलप्राप्ती होत नाही। देव देणार आहे म्हणून मंदिरात तुम्ही जातात का? नवसाचा आम्ही व्हिडिओ असाच जाहीर केला असताना पुष्कळांनी माझ्या मताला अगदी होकार दिला। नवस ज्या वेळेला बोलतात की मी 5 झाल्यावर तुला 21 नारळ वाहीन, मला नोकरी लागल्यावर मी 1100 रुपये देईन, याचा अर्थ काय की पहिला तुम्ही देवाकडनं करून घेताय आणि नंतर तुम्ही त्याचं मूल्य देताय, हा झाला व्यवहार। व्यवहाराच्या ठिकाणी देव प्रसन्न होत नाही आणि तुमच्या पूजापाठ नवससुद्धा लागू होत नाही। तुमची अखंड श्रद्धा असेल, खरोखर श्रद्धा असेल तर अगोदर तुम्ही 1100 रुपये का देत नाही, 1100 नारळ का वाटत नाही, 11 नारळ का देत नाही? म्हणजे तुमचा देवावरचा विश्वास मुळीच नाही। असो, हा मागच्या व्हिडिओचा अंतर्गत भाग होता। नवीन व्हिडिओचा भाग आपण आता जाहीर करूया। तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आरंभ करूया। ज्योतिषशास्त्रात अगाध विषय आहे,
विषयाला तोटा नाही, विज्ञानामध्ये तोटा आहे, विज्ञान सीमित आहे, मुठभर आहे. हृदयरोग तज्ज्ञाच्या डॉक्टरला फक्त हृदयाचा भाग कळतो, डोळ्याचा कळत नाही. आणि डोळ्याचा ज्याला कळतो त्याला मूत्रपिंड किडनीचा कळत नाही. आणि ज्याला किडनीचा कळतो त्याला त्वचा रोगाचा कळत नाही. म्हणजे किती अपूर्ण ज्ञान आहे. 8-8, 10-10 वर्ष शिकून काय केलं तर एका पार्टचं ज्ञान, तेही परिपूर्ण आहे का? अजिबात नाही. त्याच्यात मृत्यू होणार नाही हे शाश्वती आहे का? तर बिलकुल नाही. पैसे खर्च करा, जीवन जाऊ द्या. मात्र ज्योतिषशास्त्र असे एकमेव शास्त्र आहे की जीवित वस्तू, प्राणीमात्र, पशुपक्षी आणि नैसर्गिक ज्यांना जीवन आहे अशी, यांच्यावर सुद्धा ज्योतिषशास्त्राचा मागोवा आपल्याला घेता येतो. म्हणून ज्योतिषशास्त्र हे शास्त्र अगोदर आहे, विज्ञान अलीकडचं आहे. असो, आपण आज विषय घेणार आहोत शकुन अपशकुन. मागचा विषय आपण एकदा घेतलेला होता, पण तो थोडक्यात सांगितलेला गेला होता. आता विषयाचं ज्ञान आपण उकलत असताना या मध्ये आपण शकुन अपशकुनमध्ये बघत असताना आपण बघणार आहोत विज्ञान पुढे चाललं आहे, विज्ञान प्रगती आहे, विज्ञानवादी लोक आहे, त्यांचा अभिमान आहे. पण विज्ञानानं स्वतःला वाचवण्याची कुठली बुद्धी अजूनही दिलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. विज्ञान मानवाने निर्माण केलेलं आहे आणि ते मानवाला सुद्धा वाचवू शकत नाही. तुमचा आरोग्याचा विषय असो, इतर कुठलाही विषय असो, लाखो रुपये खर्च केल्यावरही जीव प्राण वाचत नाही. ICUमध्ये मरण येते, क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो. तपास करण्याची, शोधण्याची गोष्ट झालेली आहे आता. शकुन अपशकुनाबाबत आपण पाहिलं तर ज्या वेळेला सुनामी येते, मद्रासमध्ये मागच्या 20 वर्षापूर्वी आपण बघितलं. भूकंप बघितले आपण, लातूरचा, किल्लारीचा, अहमदाबादचा, सौराष्ट्राचा. असं भूकंप बघत असताना प्रलय पण आपण बघितले, वाऱ्याचं वावटळ पण आपण बघितलंय, तुफान म्हणतात त्याला, महापूर पण आपण बघितलेले आहे आणि नुकताच कोरोना पण बघितलेला आहे. आता कोरोना हा मानवनिर्मित, बाकीचे निसर्गनिर्मित. पण कोरोना बाबतही अजूनही संशयता आहे. सगळं जग याच्या दबावाखाली होतं हे पण नक्कीच आहे. कोरोनामध्ये मृत्युमुखींची संख्या पण जास्ती आहे हे पण नक्की आहे. पण कोरोनामध्ये मात्र नातेसंबंध किती पक्के आहे समजायला लागलं आहे. पतीचा मृत्यू झाला तर पत्नी यायला तयार नाही, पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगा यायला तयार नाही. मोठमोठी धनाढ्य माणसं यात मृत्युमुखी झाली, पण धनाढ्य संपत्ती देऊनही हे नातेवाईक मंडळी त्यांच्या अंत्यसंस्काराला आलेली नाही. गंगेमध्ये तर न अग्निडाग देता सोडली गेली, कुत्र्या मांजरींनी खाल्ली गेली. किती वितारक आहे मनुष्याची जात. आणि आपले नातेसंबंध कसे आहे हे पण बघायला हवे, आता तपासायला हवे. आपला मुलगा आहे का, आपला नातू आहे का, आपली सून आहे का, आपली पत्नी आहे का, आपला पती आहे का, कोण आहे. आमदारा खासदाराचा, मंत्र्यांचा मृत्यू देखील झाला तरी त्यांची कोणी आलेलं नाही. 10 संस्कार कसा झाला कोणास ठाऊक. पुष्कळसे धनाढ्य लोक गेले, करते का सवरते गेले, त्यांच्याच घरात राहताय, त्यांचेच संपत्ती किंवा जगताय, परंतु त्याचे मरणाला मरण द्यायला कोणीही तयार नाही. विदारक आहे. तर ह्या अशा ज्या घटना का घडतात याचा मागोवा आपण घ्यायला हवे. आता ह्या मृत्युमुखी माणसं पडली, पण ज्या वेळेला सुनामी येते, ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येते, ज्या वेळेला भूकंप होतो, ज्या वेळेला ज्वालामुखी होतो, हे सगळं आपण आता अलीकडच्या काळात बघितले आहे.
परंतु याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुत्रा, मांजर, कावळा, गिधाड हे प्राणी कधीही त्यांचे अवशेष दिसलेले नाही. हे प्राणी कधीही या भूकंपात, या संकटग्रस्तात मरण पावले नाही. कावळासुद्धा मरण पावलेला दिसला नाही आपल्याला. असं का? अरे जे मानवाला ज्ञान नाही प्राप्त झालं 21व्या शतकात सुद्धा, त्या ह्या जनावरांना मान्य म्हणजे समजायला लागते. कावळ्याला समजते मृत्यू कुठे आहे आणि केव्हा येणार आहे, म्हणून तो दूर निघून गेला. मांजराला पण कळलं, ती पण दूर निघून गेली. कुत्र्याला पण कळलं, तो दिसेनासा झाला. गिधाडाला कळलं, पण तो गिधाड पार गेलं. एकही अशा मोठमोठ्या ज्याच्यात हजारो लोक मेले, मृत्युमुखी पडले, त्याच्यात एकही कावळा मेलेला दिसला नाही, एकही कुत्रा मेलेला दिसला नाही, एकही गधाड दिसलं नाही, एकही मांजर मेलेलं दिसलं नाही. असं का? ज्योतिषशास्त्र सांगते की हे यमाचे पूरक आहे, वाहक आहे. यमाला मृत्यू नाही आहे. यमाला मृत्यू असला असता तर मृत्यू कोण करेल मग? आणि हे त्याचे प्रतिनिधी आहे. म्हणून यांना मृत्यूचं लवकर ज्ञान होते. याच्याविषयी संशोधनाचा विषय आहे, पण कोणी संशोधन करत नाही. तशी बुद्धीच नाही म्हणा ना. विज्ञानामध्ये काही विज्ञानाला अर्थ नाही आहे. विज्ञान अधोगतीकडे नेणारं आहे. पूर्वीचा काळ आमचा काळ सुखाचा होता, आजचा काळ सुखाचा नाही. नाते तोडणारा काळ आहे. नाते जोडणारा, कौटुंब जोडणारा हा काळ नाही. प्रेम नाही. हे सगळं विज्ञानाची देण आहे. मुलांचे लग्न होत नाही, मुलींची संख्या कमी झाली. हे विज्ञानामुळेच. अनेक डॉक्टरांनी गर्भपात केले, समाजाचा विचार केला नाही, पैशाच्या लोभाने हे गर्भपात केले गेले, म्हणून मुलींची संख्या कमी झाली. हे सत्य ढळढळीत आहे आणि सर्व समाज बांधला गेला. विदारक आहे. आता आपण बघणार आहोत. आपला मूळ विषय आपण भटकत जातो काही वेळेला बोलण्याच्या ओघामध्ये. तर शकून अपशकून, आता आपण पहिले प्राणी शकून बघणार आहोत. फक्त प्राण्यांचा विचार एक. शकून शास्त्र हे फार प्राचीन शास्त्र आहे. खऱ्या अर्थाने हे शकून शास्त्र अद्भुत शास्त्र आहे. हे शास्त्रासाठी आपणास आपली जन्मतारीख नको, जन्मवेळ नको जन्म ठिकाण. या शास्त्राची निर्मिती लाखो वर्षापूर्वी मानवी जन्मापासून मानवाला कळू लागलेली असताना परंतु शकून अपशकून शास्त्र हे प्राण्याला अगोदर समजते, असं माझं मत आहे, ठाम मत आहे. मानव जातीपूर्व प्राणी, पशु, पक्षी, जनावरे यांना शकून अपशकून लवकर समजतात. हे शास्त्र आहे मानवी बुद्धीच्या पलीकडे, जे मानवाला देखील ह्या 21व्या शतकात विज्ञान युगात अजूनही अंशतः देखील कळालेले नाही. केवळ अंधश्रद्धा म्हणून याला धोपटतात आणि अंधश्रद्धा म्हणून मग मात्र स्वतःच अंधश्रद्धावादी होतात. आपणास माझे म्हणणे आश्चर्यचकित वाटेल, परंतु हे सत्य आहे. देशभरात अनेक भूकंप झालेले आहेत. देशभरात अनेक प्रलय आलेले आहेत. ज्वालामुखी अनेक ठिकाणी आलेले आपण बघितलेले आहेत. आपल्याला जे लातूरचा भूकंप घ्या, सौराष्ट्रामधील भूकंप घ्या, अहमदाबादमधील भूकंप घ्या, मद्रासमधील सुनामी घ्या, वर्तमान 2014मधील कोरोना घ्या, या हजारो माणसे मृत्यू पडलेली आपण बघितलेली आहे. हजारो लोकांचा बळी यात गेलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. अनेक जर पुरात वाहून गेलेले आहेत. माणसे पृथ्वीत गाडली गेलेली आहे. आपण बघितलेली असताना या प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या घटना आपण कावळे मेलेले बघितले नाही, बरोबर? आपल्याला मेलेले कावळे दिसले नाही. कुत्र्यांचे एखादे सांगाडे आपल्याला सापडले नाही. मांजर मेलेली दिसली नाही. एखादे गिधाड मरून पडलेले आपल्याला दृष्टीत आलेले नाही, नजरेत पण पडले नाही. कावळे, कुत्रे, मांजरी, गिधाळे ह्या संकटातून का वाचली? इतर लहान मोठी सर्व प्राणी, जनावरे, पशुपक्षी का मेले? माणसे स्वतःला आचाट बुद्धिवादी समजतो, शकून अपशकून ज्योतिषशास्त्रांना अंधश्रद्धा म्हणून हिणवतो.
मग हे विज्ञानवादी ह्या नैसर्गिक संकटातून स्वतःला का वाचवू शकले नाही? कावळा लहानसा पक्षी, कुत्रा, मांजर, गिधाडे लहानच की. मग असल्या नैसर्गिक आपत्तीतून वरील प्राणी संकटापूर्वी दूरवर जाऊन स्वतःचे संरक्षण करतात, पण मानव मात्र स्वतःला विज्ञानवादी समजतो, बुद्धिवादी समजतो आणि स्वतःचे प्राण मात्र वाचवू शकत नाही. काय हे बुद्धी कामाची? मग विज्ञान कुठे गेले? बुद्धी कुठे गेली? शकून अपशकून कुठे गेले? आपण यात बघूया. आपण आता फक्त पशु पक्षाबद्दल शुभ शकून अपशकून बघणार आहोत. एक एक प्राण्याचा आपण अभ्यास करूया. प्रथम आपण कावळा धरूया. कावळा विषय घेण्याचं कारण की कावळा हा मृत्यूच्या जवळ असतो. जिथे मृत्यू तिथे कावळा. श्राद्धाच्या वेळी कावळा लागतो, मृत्यूच्या वेळी कावळा असतो. कावळा कावकाव केला की माणसे घरात येतील. कावळ्यानं किरकिर केली की माणसे दुरावतील, एखाद्याचा मृत्यूसुद्धा येईल. कावळ्याने जिथे चोच मारली तिथे अपशकुन घडेल. अशा काही वहिवाटी आहे, काही प्रात्यक्षिक आहे, ते आपण आता कावळ्याच्या बाबतीत बघणार आहोत. कावळा घरावर बसून कावकाव करू लागला की घरात कुणाचे तरी आगमन होत असते. हे आजवर आपल्याला अनेकांना सिद्ध झालेलं आहे. कावळा डोक्यावरून गेला की अपशकुन दुःखद घटना, दुःखद वार्ता होत असतात. कावळा घरातील निधन झालेल्या दिवशी मग कुठल्याही वर्षातील आपली व्यक्ती किंवा त्यांचा दूत आपल्या कुटुंबातील हालचाल बघायला येत असतो. श्राद्धाच्या दिवशी किंवा ज्या मृत्यूच्या दिवशी जे निधन झालेल्या व्यक्ती जर कावळा आपल्या घरासमोर आला तर तो कावळा निधन झालेल्या व्यक्तीविषयी घरामध्ये काय काय श्राद्ध झालं की नाही, काय काय त्याच्याविषयी बोललं जाते, सूनबाई काय म्हणते, मुलगा काय म्हणतो, मुलगी काय म्हणते, याच्याविषयी सर्व वार्ता घेण्यासाठी हा कावळा घरावर येत असतो. कावकाव ओरडत असलेला कावळा आपण निधन झालेल्या व्यक्तीची इच्छा पूर्ण केली आहे की नाही हे बघायला येतो. आपण त्या व्यक्तीला नीट वागवले नाही याबद्दल तो शाप देण्यास येत असतो. तो कावळा काय करतो की जर 12 महिन्याने आला, 2 वर्षांनी आला, 3 वर्षांनी आला आणि त्या मृत व्यक्तीची आपण इच्छा पूर्ण केलेली नाही, मृत व्यक्तीला त्रास दिलेला आहे, टोचून टोचून बोलून त्याचं निधन झालेलं आहे, आपण त्याचे औषधोपचार केलेले नाही, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केलेल्या नाही, त्यांची हेळसांड केलेली असेल तर मात्र हा कावळा ते बघण्याला येतो आणि तुम्हाला शापवाणी देऊन जातो. आणि त्या शापवाणीचे प्रकार लवकरच तुम्हाला अनुभवास येतात की अहो असं कसं झालं, मुलगा कसा कॅन्सरने पीडित झाला, अपघात कसा झाला, गर्भपात का झाला, मुलगा नापास झाला, एवढा वर गेलेला मुलगा एकाएकी आजारी का पडला, घरात सर्व सुबत्ता असताना सुद्धा आपल्याकडे माणसे का येईनाशी झाली आहे, आपण दुरावलो का आहे, मुलामुलींचं लग्न का होत नाही, हे असे वेगवेगळे शाप तो कावळा देऊन जात असतो. पत्नीचे निधन झालेले आहे तर पतीचे हालचाल बघण्याला तो कावळा येतो. पतीचे निधन झाले असेल तर पत्नीचे हालचाल पाहण्याला तो कावळा येत असतो. जीवित असलेल्या व्यक्तीच्या इच्छा आपण पूर्ण केल्या नसेल, सेवा शुश्रूषा करीत नसले, हा कावळा शाप देण्यात येत असतो, हे लक्षात घ्या. तिथे विष्ठा टाकतो. ही घरं, ही कुटुंब लवकरच अस्तंगत होत असतात, शून्यवत होत असतात, नष्ट होतात. दुःखर घटना घडीत असतात. अपमृत्यू, अपघात, फाशी जाणे, आत्महत्या करणे, कॅन्सर, लेप्रसी, पॅरालिसिस सारखे असे रोग ह्या घरामध्ये शिरतात. श्राद्ध दिवशी आलेला कावळा श्राद्ध पदार्थ त्याने भक्षण केले तर घरातील अशुभत्व दूर होते. आपणा 7.5 आहे. कावळा कर्कश आवाजात ओरडू लागला की 7.5चे परिणाम आपल्यावर, आपल्या कुटुंबावर अत्यंत घातक स्वरूपात निश्चितच होणार आहे, ही सूचना कावळा देत असतो. आपले वाहनावर कावळा उजवे बाजूस बसला की यात्रा सफल होईल. आपले वाहनाचे डावे बाजूला बसला तर काहीतरी कर्मगतीप्रमाणे विघ्नसत्त होईल आणि आपली श्रद्धा आपण करत असलेली तीर्थयात्रा सफल होणार नाही. गच्चीवर, टेरेसवर आपण भात किंवा पाणी ठेवले आणि कावळ्याने अगोदर पाणी नंतर भात खाल्ला तर कुठल्या तरी समस्येला आपल्याला सामोरे जावे लागेल. भात अगोदर नंतर पाणी असल्यास आपणास शुभ संकेत हा कावळा देत आहे.
कोर्ट कचेरी जावे असल्यास आपल्याला यश मिळते. कावळा आपल्या घरावरून गोलगोल गिरट्या मारत घालू लागला तर आपण कुठल्या तरी चक्रात अडकाल. आपल्याकडे नवीन समस्या निर्माण होतील. सर्व घरच्या घर, कुटुंबाच्या कुटुंब या चक्रामध्ये, अशुभ चक्रामध्ये, दुःखद चक्रामध्ये अडकण्याची भीती राहील. कावळा पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला तर आजारी माणसाचे आरोग्याचे कडे जातीने लक्ष द्यावे लागेल. पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे केला तर ऑपरेशन यशस्वी होईल, आरोग्यात सुधारणा होईल असे संकेत आपल्याला मिळतील आणि दिसून येईल. 2 कावळे पूर्व दिशा, संसार सुखाचा होईल, अविवाहितांना विवाह लवकर होईल. 2 कावळे उत्तर दिशाकडून धनसंपदा वाढेल, पगार वाढ होईल, आर्थिक लाभ होतील, कर्ज समस्या निवारण होईल. 2 कावळे दक्षिण बाजू, चिंताकारक दुःखकारक वार्ता घटना घडण्याची संभावना. 2 कावळे पश्चिम बाजूकडून नुकसान, चोरी, इतर समस्या उत्पन्न होतील. पुन्हा पुन्हा कावळे घरावर बसून ओरडत असेल तर जीवन आयुष्यासंबंधी धोक्याची सूचना ते आपल्याला देत आहे. एवढं मात्र नक्की समजावे आणि याबाबत सावध राहावे. आपले घरावर कावळा न ओरडता आपली चोच जमिनीवर, गच्चीवर, भिंतीवर मारित असतो. धनप्राप्तीचे योग हे आहे. आपल्या व्यवसायाच्या जागी पाहणारा कावळा अचानकपणे धनप्राप्तीचे संकेत देत आहे. कावळा पाण्याशी खेळत आहे त्यावेळेस पाण्याच्या माध्यमातून मृत्यू अधिक होताना दिसून येतील. कावळा हा प्राणी यमाशी संबंधित मानला जातो. श्राद्धाच्या वेळी व क्रियाकर्मांताच्या वेळी कावळ्याचे पिंडाला शिवणे म्हणजे निधन झालेली व्यक्ती पुण्यवान समजली जाते. श्राद्ध न करणे, श्राद्धास हजर न राहणे जीवन आयुष्य निश्चितच कमी होत असते. खोलवर जखमा होतात, एकाक्षपणे येतो आणि ह्या सूचना कावळा आपल्याला देत असतो. कावळा हा छोटासा प्राणी आपल्याला दिसत असला तरी तो एकाक्ष आहे, एका डोळ्याने त्याला दिसत असते. कावळा हा आपल्याला पाळण्याची किंवा पाळण्याचा पक्षी नाही, परंतु जीवन आयुष्याच्या संबंधित निकट असलेला एक महत्त्वपूर्ण पक्षी कावळा असतो. कावळे दिवसेंदिवस कमी होऊ लागलेले आहे. कावळ्याचं जतन करणे अगदी अत्यंत गरजेचं आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीमध्ये काही लोक कावळे घेऊन येतात आणि ते कावळ्या आपल्याला श्राद्धाच्या पिंडाला शिवतात आणि मग त्याला काही थोडीशी आपल्याला पैसे द्यावे लागतात. असाही नवीन उद्योग आता सुरू झालेला काही ठिकाणी दिसून येत आहे. तरी सरकारच्या माध्यमातून किंवा हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून जे काही पुजारी मंडळी, नेते मंडळी आहे त्यांनी कावळ्याची जोपासना स्मशानभूमीमध्ये अधिकरित्या करायलाची गरज मात्र आहे, हे लक्षात घ्यावे. कारण स्मशानभूमीत आपल्याला श्राद्धपिंडीचे विधी करावे लागतात, तिथे कावळ्याची उपस्थिती अधिक उत्पन्न आहे. तसेच गावागावामध्ये पण कावळे पूर्ण गावभर कावळे फिरणारे योग, पिंपळाच्या झाडावर कावळ्याची शाळा भरलेली आपण बघत असतो. त्याच्यासाठी झाडं वृद्धी करून कावळ्याची जोपासना करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कावळा हा अशुभतेची सूचना देतो, तसाच कावळा हा शुभत्वाचे पण आपल्याला आशीर्वाद देणारा कावळाच असतो. कावळा हा मनुष्य जीवनाला अत्यंत महत्त्वाची भूमिका असणारा पक्षी आहे. म्हणून याच्याकडे मात्र समाजाने पाहण्याची गरज आहे. ज्या काही सेवाभावी संस्था असेल त्यांनी कावळ्याची पैदासवार कशी वाढेल, कावळे संख्या कशी वाढेल याकडे अत्यंत लक्ष देण्याची जरूर आहे. कावळा हा जीवनाच्या प्रारंभापासून जीवनाच्या नंतरसुद्धा कावळा उपयुक्त पक्षी आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याची जोपासना करायला पाहिजे. कावळ्या जे आपल्याला जे विज्ञान देऊ शकत नाही ते कावळ्या शुभ अशुभ संकेत देणारा प्राणी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शकुन अपशकुन जी आहे ही शकुन अपशकुन आपण बुद्धीप्रमाणे आपल्याला मागून माहिती पडलेली आहे, परंतु हे शास्त्र पशुपक्ष्यांच्या त्यांच्याचसाठी उपयुक्त, त्यांनीच निर्माणे त्यांनाच उपयुक्त असणारं शास्त्र आहे. फक्त आपण त्याच्यात मात्र सम्मिलित झालो आणि म्हणून त्याच्यानंतर मात्र ऋषीमुनींनी या शास्त्राकडे असं कावळा ओरडला तर तसा लाभ होईल, असा कावळा ओरडला तर तशी हानी होईल याचा प्रात्यक्षिकाचा अभ्यास करून हे ज्योतिषशास्त्र शकुन अपशकुनाचं ठरवलं गेलेलं आहे. याच्यात जन्मतारीख नाही, जन्मवेळ नाही, जन्मठिकाण नाही, काहीही लागत नाही.
फक्त या कावळ्यापासून इतर प्राण्यांचं पण शकून अपशकुनाच्या बाबतीत आहेच. त्याबाबत आपण एक एक विषय घेणार आहोत. आज आपण कावळ्याचा विषय घेतलेला असो. पुण्याच्या माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः कार्य करतो. इतरत्र कुठेही माझ्यामार्फत कोणी कार्य करत नाही. दैनिक तरुण भारत जे व्हिडिओ त्यांनी जाहीर केला होता माझा पाकिस्तान युद्धाबाबत, तो पाकिस्तान युद्धाबाबत व्हिडिओ जारी करत असताना पुष्कळ लोकांना मात्र तो कौतुकास्पद विषय वाटला. कारण अनेक जण युद्ध होईल म्हणून सांगितलं गेलं होतं ज्योतिर्विद्याने. मात्र मी एकमेव असा ज्योतिषी होतो की युद्ध होणार नाही. हा हुतुतूचा किंवा कबड्डीचा खेळ मला वाटतो. म्हणून मी 1947 पासून तर 2025 पावतरचे सारखे ग्रहयोग याचा अभ्यास करून मी ते विधान मांडलेलं होतं आणि ते सत्य झालेलं आपण बघितलेलं आहे. आपण तरुण भारतचे माझे व्हिडिओ बघा. तसं यूट्यूबवर माझे जे व्हिडिओज जारी होतात त्याचं आपण प्रसारण इतरांना करावं. जास्तीत जास्त प्रसारण करून आपण आपल्याला प्रसारणाला जागतिक कीर्तीवर नेण्याबाबत तुमच्याकडून मला सहकार्य हवं आहे. अनेकांना हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना पुण्याचा लाभ मिळेल, तुम्हाला पण पुण्य मिळेल आणि मला समाधान मिळेल. असो, आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांचं अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.